जय हिंद फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 1. उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती रिकामजागा पंचवार्षिक योजनेत झाली होती. तर ती 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे. नव पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 पर्यंत. ओके, तर याच्यामध्ये काय काय झालं होतं? थीम होती, मेन उद्दिष्ट होतं सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. समानतेसह आर्थिक वाढ. ह्याच कालखंडामध्ये पोखरणची अणुचाचणी झाली होती 1998 ला. एक लक्षात ठेवा, 1991 ला कारगिलचं वॉर झालं होतं. आता उत्तरांचल हा 9 नोव्हेंबरला बनला. कुठून सेपरेट झाला? युपी मधनं सेपरेट झाला. छत्तीसगड मध्य प्रदेश मधनं सेपरेट झाला, 1 नोव्हेंबर रोजी बनला. आणि झारखंड 11 नोव्हेंबरला बिहार पासून सेपरेट झाला. आता सेपरेट झाला, आर्टिकल 3 लक्षात घ्या. याला प्रेसिडेंटची परमिशन लागते. याच्यामध्ये काय, तुम्ही जर एखादा स्टेट बनवायचं असेल, तुम्हाला त्याची बाउंड्री चेंज करायची असेल वगैरे वगैरे, जे बाउंड्रीचे जे डिसिजन असतात ते आर्टिकल 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घटना दुरुस्ती करायची असेल तर. ओके, किंवा नवीन राज्य बनवण्यासाठी अमेंडमेंट करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे, तर आपण आर्टिकल 3 मध्ये करू शकतो. ओके, पुढचा प्रश्न. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार 2002 ते 2007 शेती क्षेत्रामधून अजूनही रिकामजागा टक्के रोजगार निर्मिती होत आहे. तर ऍक्च्युली ते त्यावेळेस करंट अफेअरच असणार आहे. 50.3 आहे. आता एक लक्षात ठेवा, 10व्या पंचवार्षिक योजनेला शिक्षण शिक्षण योजना हे त्यांचं मेन उद्दिष्ट होतं, किंवा त्याला शिक्षण योजना असं पण म्हणलं जायचं. याच मध्ये काही घटना झाल्या, 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, जे त्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सक्तीचे शिक्षण. याच्यावरती पुढे एक प्रश्न आहे, तिथं पण अजून थोडं पाहूयात. ओके, आता लक्षात ठेवा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली होती 2005 मध्ये. मनरेगा ज्याला म्हणतो आपण कॉमन लँग्वेज मध्ये. हिराकुंड योजना निर्मिती हिराकुंड योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. हिराकुंड योजनेलाच आपण हेरॉड डोमर असं पण म्हणतो. याचं याचं एम काय होतं? पुनरुत्थान योजनावर फोकस करणं. फोकस कशावरती? पुनरुत्थान कशातनं होणार? कृषी क्षेत्रात सर्वात जास्त फोकस. टार्गेट होतं 2%, पण अचीव केलं 3.6. ओके, आता याच्यात मध्ये अजून काय काय डेव्हलपमेंट झाली होती पहिल्या पंचवार्षिक योजनेत? तर दामोदर खोरे प्रकल्प, त्यानंतर भाकरा नांगल प्रोजेक्ट, जो सतलज रिव्हर वरती आहे. भाकला नांगर प्रोजेक्ट कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर कोसी धरण ह्याच पंचवार्षिक योजनेत होतं. कोसी धरण हे नेपाळ आणि इंडियामध्ये करार करून त्यांनी बनवण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर हिराकुंड धरण. ओके, प्रश्न क्रमांक 104 वा पाहूयात आता. फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ प्लॅनिंग कमिशन कोण असतं? जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर हे प्रेसिडेंट असतात प्लॅनिंग कमिशनचे. 1950 आहे प्लॅनिंग कमिशन. ओके, प्लॅनिंग कमिशन ही ना कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ना वैधानिक बॉडी आहे. ओके, इट्स लाईक अ थिंक टँक. ओके, आता या प्लॅनिंग कमिशन 5 इयर वाला याला रिप्लेस करून काय आलंय आता? नीती आयोग. नीती आयोगचे चेअरमॅन कोण असतात? प्राईम मिनिस्टर असतात. भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत रिकामजागा येथे सुरू करण्यात आला होता. तर हा सुरू करण्यात आलेला होता सिद्रीमध्ये 1951च्या जवळपास. तर अजून लक्षात ठेवा, पंचवार्षिक मध्ये वेस्ट बेंगॉल मध्ये मिहीजात, ओके, मिहीजात गावामध्ये, वेस्ट बेंगॉल मधील मिहीजात गावामध्ये रेल्वे इंजिन बनवण्याची निर्मिती सुरू झाली होती. रेल्वे इंजिन निर्मिती पंचवार्षिक 1 मध्ये कुठे सुरू झाली होती? तर मिहीजात ह्या वेस्ट बेंगॉल मधील गावात चालू झाली होती. त्याचबरोबर चेन्नईमध्ये पेरांगपूर ह्या ठिकाणी रेल्वेचे डब्बे बनवण्याचा उद्योग सुरू झाला होता पहिल्या पंचवार्षिक योजनेत. ओके,
आता 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड किती आहे? ऑप्शन नंबर 3, 2007 ते 2012. आपण खूप वेळेस 11वा पंचवार्षिक योजना बघितलाय. ओके. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? तर हर्ट अँड सोल आर्टिकल 32. ओके. याला संसदचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा असं कोणी म्हणलेलं आहे? डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. आता 25 म्हणलं की काय, जे स्वातंत्र्य आहे ना रिलिजनचं, ते 25 ते 28 मध्ये पाहायला मिळतं. 14 मध्ये काय, तर कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. आणि आर्टिकल 30 मध्ये जे मायनॉरिटीजचे राईट्स आहेत ना, त्याला गॅरंटी प्रोव्हाइड करण्याचं काम आर्टिकल 30 करतं. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाहीयेत? कोणती उद्दिष्ट समाविष्ट नाहीयेत मित्रांनो? तर देहांताची शिक्षा रद्द करणे हे मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाहीये. अरे, असलं जर केलं काय होईल बाबा? ओके. आता मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी पार्ट 4 आर्टिकल नंबर 36 ते 51. आता आपल्याला ओके, 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये 4 नवीन डीपीएसपी ऍड झालेले आहेत. 44व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये एक ऍड झालेली आहे 1978 मध्ये. ओके. आता आपल्याला समजण्यासाठी ना याचं 3 भागामध्ये डिव्हिजन केलेलं आहे. ओके. तर समाजवादी तत्वे, पुन्हा गांधीवादी आणि उदारमतवादी किंवा बुद्धिवादी. आता आपण हे थोडं पाहूया. हे पूर्ण टॉपिक थोडस रिवाइज करून घेऊयात. ओके. तर समाजवादी तत्वे, कलम 38. ओके. तर याच्यात काय आहे? न्यायाने स्थापलेली सामाजिक व्यवस्था सुरक्षित करून समाजाचे कल्याण करणे. ओके. आणि आता कलम 39 मध्ये काय आहे, तर उपजीविकेची पुरेशी साधनांचा अधिकार किंवा पुन्हा महिला आणि पुरुष यांना समान वेतन. आणि अजून काय, आता कलम क्रमांक 39 सब क्लॉज ए मध्ये हे महत्वाचं आहे, समान न्यायाचा प्रचार करणे. ओके. समान न्यायाचा प्रचार करणे व गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणे. ओके. कलम क्रमांक 41, आर्टिकल 41, बेरोजगारी, म्हातारपण, आजारपण आणि दिव्यांगपणा आहे ना, म्हणजे अपंगत्व, तर यांच्या पुनर्वसनाचे काम करणं, त्यांना शिक्षण व आर्थिक मदतीचा अधिकार सुरक्षित करणं हे आर्टिकल 41 मध्ये आहे. आर्टिकल म्हणजे कलम 42 मध्ये काम व प्रसूतीसाठी न्याय आणि मानवी परिस्थितीसाठी तरतूद करण्यात आल्या होता. ओके. त्यानंतर आर्टिकल 43 मध्ये काय, तर समान राहणीमान, सर्व काम म्हणजे हे कामगारासोबत आहे, सर्व कामगारांना समान राहणीमान, समान वेतन. ओके. आणि त्यांच्या जे सामाजिक आणि सांस्कृतिक जे पण आहेत त्यांच्या मान्यता, त्यांची सुरक्षितता करणे आर्टिकल 43 मध्ये आहे. आता 43 झालं. आर्टिकल म्हणजे कलम 43 सब क्लॉज ए मध्ये उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी पाऊल उचलणे. म्हणजे लेबर जे आहेत ना, कामगार जे आहेत, त्यांची पिळवणूक होणार नाही. आर्टिकल 47 मध्ये काय आहेत, तर हे जे सर्व पातळीवरती जे लोक आहेत ना, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, आरोग्य सुधारणं.
आरोग्य. ओके, 47 मध्ये, आर्टिकल 47 मध्ये. आता हे झाले आपले समाजवादी तत्वे. समाजवादी तत्वे झाले. आता गांधीवादी तत्वे बघूयात आपण. गांधीवादी तत्वामध्ये आर्टिकल 40 काय म्हणतात तो, ग्रामपंचायतीची आयोजन, ग्रामपंचायतीचे आयोजन. ओके, त्यानंतर 43 मध्ये वैयक्तिक व सहकारी तत्वावर होते, सहकारी तत्वावर कुटीर उद्योग म्हणजे छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देणे. आर्टिकल 43 सब क्लॉज बी मध्ये सहकारी संस्थांच्या कामकाजाला चालना देणे. अजून आता आर्टिकल 46 मध्ये अजून काय, आता जे पण जे अनुसूचित जाती जमाती आहेत ना, किंवा शिक्षणापासून ज्यांना शिक्षण भेटलेलं नाही, जे अशा जे समाज आहेत, त्यांना शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधा त्यांच्या हितसंबंधाला प्रोत्साहन देणे. पुन्हा आर्टिकल 47 मध्ये मादक म्हणजे अल्कोहोल वगैरे प्यायचं नाही असं म्हणतात. आर्टिकल 48 मध्ये गाय, वासरं आणि इतर जे पण दूध देणारे अॅनिमल्स आहेत ना, त्यांना मारायचं नाहीये, त्याच्यावरती बंदी घालणे, असं गांधीयन प्रिन्सिपल आहे. ओके, आता पुढचा आहे उदारमतवादी. उदारमतवादी बौद्धिक तत्वे, लिबरल पॉलिसीज विचारतात. आता आपल्याला माहिती आहे का आर्टिकल 44 काय म्हणतो. ओके, मराठीत सर्वांसाठी समान नागरी संहिता सुरक्षितता करणे. ओके, आर्टिकल 45 मध्ये, ओके, आर्टिकल 45 मध्ये ते काय म्हणायचे, वयाच्या 6व्या वर्षापर्यंत जे बाळ असतं ना, त्या बाळाची योग्य काळजी घेणे. आर्टिकल 48 मध्ये ते म्हणतायत की तुम्ही काही पण करता. 1948 मध्ये, सॉरी, आर्टिकल 48 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शेती आणि हजबंडरी म्हणजे पशुपालन असतं ना, हे सायंटिफिक मेथड ने करा. आर्टिकल 48 सब क्लॉज ए मध्ये इन्व्हायरमेंटची काळजी घ्या म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करा. कलम क्रमांक एक 50 49 राहिला ना, अच्छा, 49 म्हणजे जे भारतातली स्मारके आहेत, ठिकाणे आहेत, कलात्मक ऐतिहासिक वस्तू आहेत, ओके, हेरिटेज आहेत आपले, त्यांचं रक्षण करणं हे आपल्या हातात आहे. आपलं म्हणजे रक्षण करणं हे आपले कर्तव्य आहे, असं ते आर्टिकल 49 मध्ये सांगायला. ओके, आर्टिकल 50 मध्ये न्यायपालिका कार्यकारिणीपासून वेगळी करणे म्हणजे सेपरेशन ऑफ न्यायपालिका. हा पुढं पण एकदा मी सांगणार आहे या आर्टिकल 49. आणि आर्टिकल 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रोत्साहन देणे म्हणजे काय करणं, इंटरनॅशनल कोणतं पण काही झालं तरी आपण शांतीचा मार्ग आहे. ज्यावेळेस इंडियन प्राईम मिनिस्टरनं व्लादिमीर पुतिन जो प्रेसिडेंट आहे रशियाचा, ओके, त्यावेळेस म्हणे ना दिस एरा इज नॉट वॉर एरा असं म्हणले होते ना, तर ऍक्च्युली हे प्रमोट करत होतो आपण आर्टिकल 51च्या याच्यानुसारच. ओके, आय होप हे रिव्हिजन चांगलं झालं असेल तुमचं. भारतीय राज्यघटनाचा स्वीकार आता 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा झाला, 26 जानेवारीला. ओके, आता आता काय बघायचं आपल्याला, पुढचा प्रश्न, भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्य विचारले आपल्याला. फीचर ऑफ इंडियन ज्युडिशरी
ही आहे एकेरी व एकात्म नागरिक न्यायपालिका. आता याचे बाकीचे फीचर्स बघा. ही स्वतंत्र बॉडी आहे. ओके, इंडिपेंडंट आहे. हायरार्की नुसार चालते, म्हणजे पदानुसार. पहिले सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, मग सबऑर्डिनेट कोर्ट, अजून वेगवेगळे. त्यानंतर आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके, बाकीचे फीचर सांगतोय याचे इंडियन ज्युडिशियल सिस्टीमचे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. पुनर्विलोकन. चौथ्या नंबरला आहे गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे संविधानाचे रक्षक आहेत. ओके, पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये रिकाम जागा. आता मित्रांनो, हा ना जुना पेपर आहे. ऍक्च्युली 2 अपॉइंट करत होतात, बट 104 कॉन्स्टिट्यूशन घटना दुरुस्ती 2019 याच्यानुसार जो आर्टिकल 331 मध्ये जो मेन्शन केलेला होता ना, प्रेसिडेंट 2 अँग्लो इंडियनला अपॉइंट करतो, ते रिमूव्ह करण्यात आलेलं आहे, तो बंद करण्यात आलेला आहे. ओके, आणि 2024 मध्ये लोकसभेची स्ट्रेंथ विचारतो मी. स्ट्रेंथ किती आहे? 550 स्ट्रेंथ आहे. 530 स्टेट मध्ये आणि 20 युनियन टेरिटरी मधले. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था ही संसद आहे. ओके, संसद आहे. भारताच्या राज्यघटनेच्या रिकामजागा भागात 3ऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. आता काय करूयात, आता हे सगळे भाग आहेत ना, एकदा रिव्हिजन करूयात. ओके, तर भाग 1 मध्ये काय येतं? युनियन आणि त्याच्या टेरिटरीज येतात, संघ राज्य वगैरे, पार्ट 1 मध्ये. आणि आर्टिकल काय 1 ते 4. त्यानंतर येतं सिटिझनशिप. सिटिझनशिप पार्ट 2 मध्ये येतं, आर्टिकल 5 ते 11 मध्ये. आताच मूलभूत अधिकार बघितलं 3 मध्ये. ओके, डीपीएसपी आपण आताच बघितले होते 4 मध्ये, 36 ते 31 मध्ये. फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये, आर्टिकल 51 सब क्लॉज ए. ओके, आता आपण ना थोडे महत्वाचे बघूयात. ओके, त्याच्यानंतर आहे 5व्या मध्ये युनियन आहे. पार्ट 5 मध्ये युनियन येतं, आर्टिकल 52. तर आर्टिकल 52 ते 151. पार्ट 5 6 झालं ना, 5 नाही, हा 6व्या मध्ये येतं स्टेट्स, राज्य वगैरे येतात, 152 ते 237 मध्ये. त्यानंतर पार्ट 9 मध्ये पंचायत, 243 आर्टिकल ते 243 सब क्लॉज ओ. पार्ट 9 सब क्लॉज ए मध्ये महानगरपालिका. पार्ट 9 सब क्लॉज बी मध्ये येतं कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ओके, सहकारी सोसायटीज वगैरे. त्यानंतर अजून कोणते आहेत महत्वाचे? हा, आता ना इलेक्शनचं लक्षात ठेवा. पार्ट 15 मध्ये इलेक्शन्स येतात, कारण की आता सध्या इलेक्शन झालेलं आहे. 324 ते 329 सब क्लॉज येईपर्यंत, 324. हा, पार्ट 17 मध्ये ऑफिशियल लँग्वेज बद्दल आहे. पार्ट 18 मध्ये इंग्लिश एमर्जन्सी प्रोव्हिजन आहे. अजून ओके, हा तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा. पार्ट 20 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बद्दल बोललेला आहे, आर्टिकल 368. मी तुम्हाला आर्टिकल 3 सांगू लागलो ना, तो 3 मध्ये कसं प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागते कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये हे करायला, इंट्रोड्यूस करण्यासाठी. तर हे थोडं वेगळं प्रोसिजर, पुढे मी अजून एक्सप्लेन करतो. आर्टिकल 3 काय आहे, 338, 368 काय येते. ओके, तर हे काही महत्वाचे येतं. बाकी तर टोटल बघा आहेत 22 येतं, पण कसं हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, पुढचा पाहूयात आता. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिकामजागाकडून आहे, कोणाकडून नियुक्त केले जातात? राष्ट्रपतीकडनं केले जातात. आता लक्षात ठेवा, उच्च न्यायालय, हायकोर्ट, याचं चीफ न्यायाधीश आहेत, ते कोण नियुक्त करणार? राष्ट्रपती नियुक्त करणार. त्यांना ऍडवाइस कोण देणार? जे स्टेट आहे त्या स्टेटचे गव्हर्नर. ओके, आता याचे जे जजेस आहेत सुप्रीम कोर्टाचे, तर प्रेसिडेंटच अपॉइंट करतात, तर त्यांना ऍडवाइस देतात गव्हर्नर त्या पर्टिक्युलर स्टेटचे.
आणि जो चीफ आहे ना तो ऍडवाइस देतो. ओके, लक्षात ठेवा. हायकोर्टाच्या जजेसची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात आणि जे चीफ असतो त्याची पण नियुक्ती सॉरी हे प्रेसिडेंट करतात. दोन्हीची प्रेसिडेंट करतात. ओके. विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या रिकामजागा इतके सभासद असू शकतात. तर हे 1/3 सभासद असू शकतात. आता ना हे पूर्ण पाहूयात. ओके. आपण विधान परिषद विधानसभा कशी बनते, आर्टिकल 169 हे खूप वेळ बघितलं, त्यांची प्रोसेस असते. ओके. विधानसभा काय म्हणतात की आम्हाला पाहिजे, मग संसद बनवते स्पेशल मेजॉरिटीनुसार, अबोलिश करू शकते. 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे, हे पूर्ण पाहिलेलं आहे आपण. ओके. पण आता आज काय व्हायचंय, विधान परिषद म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, याच्यामध्ये 1/3 मेंबर्स हे लोकल बॉडीज मधून इलेक्ट होऊन येतात. म्हणजे नगर जी ग्रामपंचायत आहे, पुन्हा नगरपालिका, म्युन्सिपाल्टीज वगैरे जे असतात ना, त्याच्यामधून हे निवडून येतात. पुन्हा पंचायत समितीमधून, झेडपी मधून हे 1/3 मेंबर निवडून येतात. पुन्हा 1/3 निवडून येतात मेंबर ऑफ विधान सभामधून. ओके. विधानसभामधून 1/3 निवडून येतात. 1/6 हे राज्यपाल नामनिर्देशक करतो, नॉमिनेट करतो. कशावरच्या आधारावर, जे आर्ट मध्ये, सायन्स, साहित्य, समाजकार्य आणि कोऑपरेटिव्ह जे सोसायटी, कोऑपरेटिव्ह मध्ये काम करणारे असतात. ह्या ज्या फील्ड आहेत ना, याच्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केले त्यांना नॉमिनेट करू शकतो 1/6. ओके. राज्यपाल. आणि 1/12 हे इलेक्टेड बाय ग्रॅज्युएट्स आणि 1/12 इलेक्टेड बाय टीचर्स. ओके. ओके मित्रांनो, एक मिनिट मला पाणी पिऊ द्या. अच्छा, हे सोपा प्रश्न आहे. कोणाची मर्जी असे पण राज्यपाल पदावर राहू शकतो. हे प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. ओके. ऑप्शन नंबर 1. हे हा दुवा असतो सेंटर आणि स्टेटच्या मधला राज्यपाल. आर्टिकल 163, 64, 65 काय ते पूर्ण पाहिलेलं आहे, रिपोर्ट करतात ते. आर्टिकल 200, 201 हे पूर्ण तुम्हाला असं डोळ्यासमोर दिसत असेल आता ते. ओके. रिकाम जागा हा संघराज्य व संघराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. आता हे बघा. राज्यपाल. पुढचा प्रश्न. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिकाम जागा हे असतात. तर काय म्हणतात, राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री असतात. महाराष्ट्रातील लोकसभे, आता ना एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेच्या निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या आहे 67. लोकसभेमध्ये असतात 48 आणि राज्यसभेमध्ये आहेत 19. आता आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधील विधान सभेमध्ये आहेत 288. ओके. 288 आहेत. आणि विधान विधान परिषदेमध्ये आहेत 51 जागा भरलेल्या आहेत आणि 27 अजून रिकाम्या आहेत. आणि टोटल आहेत किती आहेत, 78 टोटल आहेत विधान परिषदेमध्ये. आणि विधानसभेमध्ये 288. नागरी भागातील अच्छा, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था निर्मितीविषयी नवीन तरतुदी रिकाम जागा घटना दुरुस्तीत पाहायला मिळाल्या. ह्या 74व्या घटना दुरुस्ती. 73 मध्ये पंचायत राज आपल्याला माहिती आहे, पहिली पंचायत ही 1960 मधील राजस्थान मधल्या नागौर इथे झालेली आहे. ओके. 86 आता आपण पाहिलं होतं 2002 मध्ये झालेलं. हा. तर याच्यामध्ये आर्टिकल 21 सब क्लॉज ए मध्ये ऍड केलं होतं की स्टेट शाल प्रोव्हाइड फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन 6 ते 14 वयोगटामधील. आणि 42 आपण खूप वेळेस बघितलं बघा, मिनी कॉन्स्टिट्यूशन वगैरे खूप वेळ झाले ते. गावाचा पोलीस पाटील रिकामजागाकडून नियुक्त केला जातो, तर हा उपविभागीय अधिकारीकडून नियुक्त केला जातो. महाराष्ट्रातील पंचायत राज्यांचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?
तर ही वसंतराव नाईक ही कमिटी नेमलेली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियान कोणत्या संतावर आहे, तर ते संत गाडगे महाराज यांच्यावरती आहेत. आता ना संत तुकडोजी महाराजांबद्दल बघा, कारण की आपण बाकी पूर्ण बघितलेले तर संत तुकडोजी महाराज. तर संत तुकडोजी महाराजांचं मूळ नाव आहे संत तुकडोजी महाराज. यांचं मूळ नाव आहे माणिक बडोजी ठाकूर इंगळे. 1935 मध्ये यांनी अमरावती येथील मोझरी या ठिकाणी गुरुकुल आश्रमाची सुरुवात केली. आडकुंजी हे आडकुंजी महाराज हे त्यांचे गुरु होते. त्यांनी साधू संघटना याची सुरुवात केली. त्यांची कीर्तने आणि खजिरी भजने प्रसिद्ध होती. 1942 मध्ये जे चले जाओ चळवळीमध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. या तुरुंगामध्येच त्यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिलेला होता. ओके. 1955 1955 मध्ये विश्व धर्म व विश्व शांती परिषद जी जपानमध्ये झाली होती, त्यांनी ही अटेम्प्ट केली होती. 1966 मध्ये प्रयाग इथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी यांची जी खजिरी भजने आहेत, ही भजने पाहून ऐकून त्यांना राष्ट्रसंत हा किताब दिला होता. ओके. आय होप क्लिअर आहे आता हे. गोद गोदी खुर्द धरण रिकाम जागा जिल्ह्यात आहे, तर हे भंडारा जिल्ह्यात आहे. ऍक्च्युली हा त्यावेळेस आयोगाने कॅन्सल केलेला. ह्या भंडारा जिल्ह्यामधील पवनी जवळ वैनगंगा नदीवरती आहे. ओके. ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात, तर 7 ते 17. जलमनी योजना कशाशी संबंधित आहे, तर हे विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे. त्यावेळेस करंट अफेअर दिसतोय. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा 2005 अंतर्गत, म्हणजे हे त्यावेळेस करंट अफेअर आहे. आता अंकुला पाणबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे, तर अंकुला ही भारताने रशियाकडून घेतलेली आहे. आपण मित्रांनो करंट अफेअर्स आपण 2-3 जानेवारीला पूर्ण कंपायलेशन पाहणार आहोत. ओके. द्वितीय विश्व मराठी साहित्य संमेलन हे दुबईमध्ये पार झालेले होते. अच्छा, ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये 5 भारतीयांना मिळाले. त्याच्यातले फेमस नाव लक्षात ठेवा. झाकीर हुसेन तबला वादक आहेत. ऍक्च्युली हे शक्ती नावाचं ते बँड आहे ना, त्यांच्या मेंबर आहेत हे सर्व. झाकीर हुसेन, त्यानंतर शंकर माधवन, पुन्हा गणेश राजागोपालन हे व्हायोलिन वाजवतात. त्यानंतर सेल्वा गणेश विनायकरम आणि 5व्याला आहेत जॉन मॅकलॅगीन. पण हे 2 महत्वाचे आहेत, झाकीर हुसेन आणि शंकर माधवन. केम्ब्रिज विद्यापीठाने भारताच्या कोणत्या पंतप्रधानाकडून, तर मनमोहन सिंग या पंतप्रधानाच्या नावाने शिष्यवृत्ती काढलेली आहे. ओके. हे त्यावेळेस करंट अफेअर. टिंग्याची भूमिका केलेल्या कलाकाराचे आडनाव गोळेकर, हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही. SEZ चे विस्तारित रूप काय आहे, फुल फॉर्म आहे SEZ चा स्पेशल इकॉनॉमिकल झोन. ऍक्च्युली मित्रांनो हे कसं माहितीये का, संसदेने हे स्पेशल इकॉनॉमिकल झोन ऍक्ट 2005 मध्ये पास केलेला आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये ते ड्युटी फ्री वगैरे हे असतात, इम्पोर्ट ऑब्जेक्ट असतात, पुन्हा ट्रेड बूस्ट करायचं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणायची, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायची, एम्प्लॉयमेंट जनरेट करायची, या गोष्टी याच्यामध्ये असतात स्पेशल इकॉनॉमिकल झोन मध्ये. ओके. यमुना गंगा नदीची संगम कुठे होतो, तर हा होतो अलाहाबाद मध्ये. त्रिवेणी संगम हे त्याला म्हणतो. त्रिवेणी संगम अलाहाबाद म्हणजे प्रयागराज UP. आता हे अलाहाबाद नाव 1583 मध्ये
अकबराने ठुलं होतं. अलाहाबाद म्हणजे काय? सिटी ऑफ गॉड. यमुना ही लॉंगेस्ट ट्रिब्युटरी आहे गंगाची. आणि यमुनाच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत? चंबल, दामोदर आणि घागर. यमुना ही दिल्ली, हरियाणा आणि यूपी मधून वाहते. यमुनेचा ओरिजिन कुठून आहे? गंगोत्री ग्लेशियर मधनं. ओके. आता हे टाटाने छोटी नॅनो हे काय आता इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. असायलम कोणाला दिलेला आहे तर हे तस्लीम नसरीन नसरीम भारत हे काही इम्पॉर्टंट नाही आता आपल्याला 2008 हे. ओके, तर 2008 वॉज सेलिब्रेटेड इन महाराष्ट्र ॲज माहिती तंत्रज्ञान वर्ष. स्टॅटिक मध्ये आता 2024 मध्ये बघा, ऑस्कर अवॉर्ड हा ओपन हॅमरला भेटलेला आहे. त्यांना 7 अवॉर्ड भेटलेत. शिक्षक दिन म्हणून साजरा हा एस राधाकृष्ण यांच्या जन्माला म्हणतात. ओके. बाल दिवस जवाहरलाल नेहरू. राजेंद्र प्रसाद 3 डिसेंबर 1884 ला जन्म झाला. 3 डिसेंबर हा नॅशनल ॲडव्होकेट डे म्हणजे राष्ट्रीय वकील दिवस असं पण केला जातो. राधाकृष्ण यांना नाईटवूड अवॉर्ड भेटलेला आहे. भारतरत्न अवॉर्ड मिळालेला आहे. पुन्हा ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिट याचा पण हा पण अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. यांची बर्थ डेट काय? 5 सप्टेंबर 1888. पहिले व्हाईस प्रेसिडेंट आणि सेकंड प्रेसिडेंट. ओके. अजून आता हा सरोजिनी नायडू यांच्या 13 फेब्रुवारी 1879 ला जन्म झालेला आहे. तर यांचा बर्थ डे आपण राष्ट्रीय विमन म्हणजे महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय महिला दिवस. ओके. सरोजिनी नायडू. नानावटी आयोग कशासाठी नेमण्यात आले होते? तर हे गुजरात मधील गोध्रा हत्याकांड. ओके. त्यावेळेस 9th 5 year प्लॅन चालू होता 1997 ते 2002 मध्ये. तर काय झालं होतं, साबरमती एक्सप्रेस ला आग लावून अयोध्याकडून येणारे जे कारसेवक होते, ओके, 58 कारसेवक यांचा याच्यात मृत्यू झाला. तर त्याच्यामुळे हा उठाव झालेला आहे 2008 सालच्या. अच्छा, ओके. तर हे प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. 2024 मध्ये पण काही असं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराबद्दल काही नाही माहिती, म्हणजे काहीच मला सर्च केलं मी पण काही भेटलं नाही. 1995 ला हा सुरू झालाय. तर ऑप्शन बघा, हे अमर्त्य सेन 1998 ला भारत सॉरी 1999 ला भारतरत्न मिळालेला आहे. एल के अडवाणींना 2024 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. आणि नेल्सन मंडेला पहिले फॉरेनर होते ज्यांना भारतरत्न 1990 ला मिळालेला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील अभिनव बिंद्राने हे रायफल शूटिंग. ओके. पुढचे प्रश्न. ओके. 2008चा तर मित्रांनो हा ऍक्च्युली क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे गव्हर्नमेंटनं सॉरी आयोगानं. रिकाम जागा राज्य सरकारमध्ये तर राजस्थान हे होता त्यावेळेसचा न्यूज मधला. 18 आता हा महत्वाचा आहे. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. मानवी हक्क दिन केव्हा आहे? 10 डिसेंबर. मानवी हक्क 10 डिसेंबर. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. आणि जागतिक कामगार दिन 1 मे. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई खंडपीठ नाही? तर नवी मुंबईमध्ये नाहीये. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजीमध्ये आहे. 2024 च G7 हे आता G8 होतं त्यावेळेस. तर G7 हे मेलोनी इटली. ओके. इटली मधील अपुलिया या ठिकाणी झालेलं होतं. हे 50वे सेशन होतं आणि 51वे म्हणजे 2025 मधलं होणार आहे कॅनडामध्ये. ओके. कॅनडा. पुढचा प्रश्न. शांतता कोर्ट चालू आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? तर विजय तेंडुलकर. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.